गावठी गट्टा विक्री करण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगारास गुंडाविरोधी पथकाने केले जेरबंद। गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार नाशिक रोड पोलीस ठाणे व उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे व गणेश भागवत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अमरधाम राजवाडा देवळाली गाव नाशिक येथे एक इसम गावठी कट्टा पिस्टल विक्री करण्यासाठी येणार आहे। त्यानुसार गुंडाविरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अमरधाम राजवाडा देवळाली गाव नाशिक या परिसरात सापळा लावला असता इसम नामे अनिकेत राजू जॉन उर्फ केरला वय 25 वर्षे यास शिताफीने ताब्यात घेतले असता त्याच्या कमरेला एक देशी कट्टा पिस्टल व एक मॅगझिनमध्ये एक जिवंत काडतूस असा एकूण 31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून सदरचे अग्निशस्त्र हे विक्री करण्यासाठी त्याने जवळ बाळगत असल्याचे सांगितले। सदरचे एक देशी बनावटीचे कट्टा पिस्टल एक जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले असून सदर इसमावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे व माननीय पोलीस आयुक्त सो यांचे विनापरवाना अग्निशस्त्र बाळगण्याचे मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी नाशिक रोड पोलीस ठाण्याची ताब्यात देऊन गुन्हा नोंद केला आहे। सदरची गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी पार पाडली आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।